भोंदूबाबांचा नंगानाच थांबवा, अनिसची मागणी. महाराष्ट्रात भोंदूगिरीचा बाजार मांडणाऱ्या खरात सारख्या बाबांचा सध्या नंगानाच सुरू आहे. खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालंय, पण सरकार अजूनही झोपेतच आहे का, असा सवाल अनिसच्या वतीने विचारण्यात आलाय. एकट्या लातूर जिल्ह्यात 54 भोंदूबाबाची यादी प्रशासनाला दिली गेली आहे. 1500हून अधिक गुन्हे नोंद आहेत, तरीही कारवाई शून्य आहे. इतकंच नाही तर प्रशासनाचा ढिम्मपणा बघा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही पोलीस ठाण्यामध्ये ना प्रशिक्षित दक्षता अधिकारी आहेत, ना विशेष कक्ष. मग या बाबांचे फावणार नाही तर काय होणार, असाही प्रश्न निर्माण झालाय. गंमत बघा, या बाबाच्या पायावर डोकं ठेवणारे साधेसुधे लोक कमी, पण राजकीय पुढारी आणि मोठे अधिकारी जास्त आहेत. त्यांच्याच वरदहस्तामुळे सामान्य जनताही या जाळ्यात अडकते. गरिबांना लुटणारे वेगळे आणि उच्चभ्रूंना ठगणारे वेगळे, असा हा हाय प्रोफाईल धंदा सध्या सुरू आहे. आता अनिसने थेट मुख्यमंत्र्याकडे वेळ मागितली आहे. नुसत्या पोकळ घोषणा नकोत, तर भोंदूगिरी मुळापासून उखडण्यासाठी ॲक्शन प्लॅन हवाय. मुख्यमंत्री महोदय, आता तरी या प्रकारावर ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. सध्या बघितलं तर राज्यभर अशोक खराताचं प्रकरण गाजतंय, तर आपण यामध्ये अनेकची काय भूमिका असणार आहे, काय कारवाई व्हायला पाहिजे. त्यामध्ये अनेक बडे राजकीय नेते सुद्धा व्हिडिओ समोर आलेले, तर त्यांच्यावर पण काय कारवाई व्हायला पाहिजे आणि अनेकची काय भूमिका असणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून स्वतंत्र कायदा पाहिजे याबद्दलची भूमिका होती. सतत शासन पातळीवर 18 वर्षे संघर्ष करून सुद्धा डॉक्टर दाभोळकरांना असता असेपर्यंत कायदा झाला नाही. डॉक्टरांच्या खुनानंतर 4थ्या दिवशी 4 दिवसात कायदा झालेला आहे आणि तो कायदा शासनाने केला, परंतु नुसता कायदा करून भागत नाही. त्याचं प्रबोधन आणि प्रशिक्षण आणि अंमलबजावणी, कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. यामुळे महाराष्ट्र अनिसच्या प्रयत्नामुळे चमत्कार करणारे बुवा नाही आहेत आता, परंतु आध्यात्मिक बुवाबाजी अधिक जास्त मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे. देवधर्माच्या ज्योतिषांच्या नावाखाली लोकांना, सामान्य माणसाला बोलावून त्यांचं शोषण केलं जात असतं आणि बुवाबाजीमध्ये, आध्यात्मिक बुवाबाजीमध्ये अधिक जास्त महिलांचं लैंगिक शोषण अधिक जास्त होतं. सामान्य माणसांपासून ते उच्चपदस्थ राजकारणी, अधिकारी यांच्या मार्फत ह्या बुवाबाजीला नखतपाणी घातलं जातं आणि या बुवाबाजीला अटकाव करायचा असेल, हे संपवायचं असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आता जी घोषणा केलेली आहे, बुवाबाजी समूळ उच्चाटन करायचे महाराष्ट्रातून, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी कृतिशील पावलं उचलणं आणि ग्रामीण भागातल्या बुवापासून ते राज्य पातळीवरच्या खरात सारख्या असंख्य बुवाबाबांचा वर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जे जे लोक अशा बुवांना वाढवण्यामध्ये सक्रिय असतात, त्या सगळ्यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही झाली पाहिजे, तरच त्याचा धाक याच्यावर बसेल. आणि याचबरोबर कायद्याचं प्रशिक्षण सामान्य लोकांच्यापासून, पोलीस प्रशासनापासून ते राजकारणी लोकांच्यापर्यंत झालं पाहिजे. आणि पोलीस महासंचालकांनी जो आदेश काढले प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, त्याची तातडीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसेल, ती दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र आणि सातत्याने पाठपुरावा करते, परंतु भोंदू खराताच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये येत्या 3 एप्रिल रोजी राज्य पातळीवरची एक परिषद घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये राज्यभराचा सगळा प्रोग्रामही ठरवला जाणार आहे आणि त्या ठिकाणी आणि इथून पुढे अधिक जास्त ही बुवाबाजी विरुद्ध संघर्ष हा अधिक जास्त कठीण मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेच्या वतीने केला जाणार आहे. त्याला शासनाचा प्रतिसाद तेवढाच मिळणं गरजेचं आहे, अशी आमची अपेक्षा आहे. यामध्ये काही बड्या नेत्यांचे सुद्धा व्हिडिओ समोर आलेले, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. बुवाबाजीच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोक सहभागी असतील, त्यांच्याबद्दलचे आक्षेप त्याच्यामध्ये सहभागी असतील किंवा त्यांना प्रोत्साहन देणारे असतील, कुठल्या का होईना ह्याच्यामध्ये ते गुंतलेले असतील, तर त्या सगळ्यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. आणि जे प्रशासकीय पदावर, म्हणजे पदावर जे असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथला राजीनामा देऊन
देणं गरजेचं आहे आणि बाजूला होणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे होणाऱ्या कायदेशीर कारवाईला पुढे जाणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कठोर भूमिका घेतली तरच बुवाबाजी संपुष्टात येईल, अन्यथा नुसत्या घोषणा करून ती संपुष्टात येणार नाही याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देतो. मध्ये आम्ही त्यांना वेळ मागितलेला, तारीख आणि वेळ मागितलेला आहे ती त्यांनी द्यावी अशी आमची विनंती आहे. लातूरमध्ये पण शोषण भूमिका आहेत आणि त्याचा पुराव्यानिशी आपण केली. महाराष्ट्र आणि सच्या लातूर जिल्हा केंद्रांनी वर्तमानपत्रामध्ये जाहीर बातम्या देऊन लातूर जिल्ह्यामध्ये छोट्यापासून ते मोठ्या प्रमाणात जे काही बुवा बाबा आहेत त्यांची संपूर्ण माहिती, त्या बुवांचं नाव, पत्ता, कोणत्या वारी बघतो, काय कशावर बघतो, काय घेतो याच्याबद्दलची माहिती गुप्तपणे मागवली आणि जे माहिती देणार आहेत त्यांची नावं गुप्त ठेवली जाणार असं कळवल्यामुळं 54 बुवाबाबांची माहिती लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आणि ती माहिती लातूरचे कलेक्टर आणि SP-ना 2015ला दिलेली आहे, 2017ला दिलेली आहे, 2020ला दिलेली आहे. तरी परंतु अजून अद्यापही त्याच्यावर काही कार्यवाही नाही झाली. त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र आणि सच्या लातूर जिल्हा केंद्राने सुद्धा परत एकदा या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. या प्रकरणात नाहीच कारवाई झाली तर अनिसची काय भूमिका असणार आहे? अनिस हे रान उठवणार आणि त्या बुवाबाबांच्या संदर्भाचा संघर्ष चालूच ठेवणार आणि शासकीय पातळीवर त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र आणि सातत्याने पाठपुरावा करणार आहे. Thanks for watching Ekmat Digital.